हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय व्लॉग. चलो तर व्लॉगची सुरुवात झालेली आहे किचनमधून. इकडे स्वरा तयार झालेली आहे आणि मी इकडे स्वराच्या टिफिनची माझी तयारी चालू आहे. तर चपात्या बनवून घेत आहे. इकडे भाजी तयार केली होती, तर आज टिफिनला होती भाजी दोडक्याची. तर ही स्वराला आवडतेच, भरपूर अशी कूट घालून करते मी, त्यामुळे तिला ती आवडते. तर तिला इकडे मी टिफिन भरायला लावलेला आहे. इकडे दिलेलं आहे शॉर्ट ब्रेकला फ्रूट दिलेला आहे, संत्री, द्राक्षे, वॉटरमेलन. आता हा सीझन चालूच आहे उन्हाळ्यामधला आणि उन्हाळ्यामध्ये मुलं खूप कमी प्रमाणात पाणी पितात. तर अशी पाण्याने भरलेली छान वॉटरप्रूफ असणारी फळं मुलांना तुम्ही खायला देत जा उन्हाळ्यामध्ये, जेणेकरून त्यांची जी बॉडी आहे ना ती हायड्रेट राहील, त्यांना उष्णतेचा काही त्रास होणार नाही. तर चला, 8:30ला 5 मिनटं कमी आहेत. इकडे आता चाललेलं आहे स्वराला सोडायला. तर सकाळी थोडी थंडी, थोडं ऊन असंच वातावरण आहे आणि दुपारी एकदम कडक ऊन, परत संध्याकाळी थंडी जोरात. तर अशा वातावरणामुळे थोडा तब्येतींचा प्रॉब्लेम येतो, कणकण वगैरे अशी जाणवते. तर चला, त्यानंतर इकडे आता स्वराला स्कूलमध्ये सोडली आणि घरी आले. पटपट सगळं बाकीचं आवरलं. त्यानंतर आदूला छान तयार केली आणि इकडे आता आदूला स्कूलमध्ये सोडायला चाललेली आहे. असं हे आहे माझं रोजचं असतं असं डेली रुटीन. तर आदूला सोडणार आहे आणि मी जाणार आहे पार्लरमध्ये, कारण मी थोडे संक्रांतीच्या वेळेला हेअर कट करून घेतले होते खालून, पण थोडा आणखीन मला वाटलं की अजून काहीतरी त्याच्यामध्ये चेंज करावा. तर त्यासाठी मी गेलेले आहे आणि काय चेंज केलेलं आहे तुम्हाला पुढे बघायला मिळेलच. तर त्यानंतर आता इकडे आदूला शाळेमध्ये सोडून जाणार होते पार्लरमध्ये. थोडंफार मला जो आधी कट केला होता तो थोडा आवडला नव्हता, त्यानंतर थोडा लुक चेंज करायचा होता मला. तर चला, पार्लरमधून जाऊन आले, घरची कामे आवरलीत आणखीन. त्यानंतर जस्ट आले होते, पटकन इकडे चपाती खायला घेतलेली आहे. चपाती, दोडक्याची भाजी, चपाती, दही आणि अगदी काटावरतीच होतं. स्वराला टायमिंग जायचं झालं होतं, 2:30 वाजत आले होते. तर मला सनकोटसुद्धा काढायला वेळ नव्हता, फ्रेश व्हायला वेळ नव्हता. पटकन आले, थोडं फ्रेश झाले, आणखीन इकडे जेवायला बसलेले आहे. इकडे अजून भाजी अजिबात खाली नव्हती टिफिनमध्ये, तर दह्यासोबत तिला भाजीकडे भरवत आहे. तसाच टिफिन आणला होता तिने. तर चला, इकडे जेवण घेत आहे दुपारचं. त्यानंतर पटकन आता इकडे स्वराला जायचं, स्वराला आणायला जायचं आहे स्कूलवरून आणून तिला क्लासला सोडली. त्यानंतर इकडे थोडा वेळ 1 तासच झोपले, पण इतकी गाढ झोप लागली होती ना माझ्या चेहऱ्यावरून, तुम्हाला समजेलच. तर चला, त्यानंतर आता इकडे तिला आणायला गेलेले आहे. इकडे बुधवारचा हा शूट आहे. तर इकडे बुधवारी होता आमचा लाडका भाचा राजवीर, ह्याचा बड्डे होता आणि तिकडे ती आसावरी आहे, तिचा पण त्या दिवशी बड्डे होता. तर दोघांना इकडे आम्ही विश केलेलं आहे बड्डेचं. त्यानंतर राजवीरने आम्हाला आधी 2-3 दिवस इन्व्हिटेशन दिलं होतं, मामी बड्डेला या म्हणून. तर चला, इकडे स्वराला आदूला घेऊन मी चाललेले आहे राजवीरच्या बड्डेला. तर इकडे आता राजवीरचा बड्डे सेलिब्रेट होत आहे. तर हा आहे राजवीर, स्वराच्या क्लासमध्येच आहे. तर अगदी दोघांच्या वयामध्ये 5 ते 6 महिन्याचा गॅप असेल फक्त, त्यामुळे तिच्या क्लासमध्ये आहे. तिचं सगळं तिकडं फ्रेंड सर्कल आलं होतं क्लासमधलं, त्यामुळे ते तिकडे दंगा भरपूर चालला होता त्यांचा. त्यानंतर बड्डे झाला. तर मुलींना इकडे खायचा होता चिकन रोल. तर इकडे आता खाऊ गलीमध्ये आलेले आहे आणि त्या दोघींना खायचा होता चिकन रोल, त्यामुळे त्यांना दिलेल्या ऑर्डर चिकन रोलची आणि मी इकडे कोबी मंचुरी घेतली. भरपूर असं पोट भरून बाहेरूनच खाऊन आले आणि त्यामुळं पटकन आता इकडे आल्यानंतर फ्रेश झाले आणि इकडे प्रोजेक्ट बनवायला घेतलेला आहे स्वराचा. कारण आता तिची फायनल एक्झाम आहे आणि फायनल एक्झामच्या वेळेला त्यांना असे प्रोजेक्ट देतात प्रत्येक सब्जेक्टचे, आणि प्रोजेक्ट असा छान प्रेझेंट केल्यानंतर त्याचे छान छान मार्क मुलांना मिळतात. त्यासाठी मी थोडंफार इकडे तिला काहीतरी बनवून देत आहे. क्रिएटिव्हिटी माझ्याकडे जेवढी मला करता येईल तेवढी. सो चला, आपल्या हातामध्ये असतात हे मार्क, त्यामुळे मुलांना तिनं सगळं तयार करून ठेवला होता छान असा, फक्त मी थोडंफार त्याच्यावरती काहीतरी करून देत आहे, जेणेकरून तिला मार्क चांगले मिळतील म्हणून. तर चला, छान असं हा आहे सोशल स्टडीचा होता हा सब्जेक्ट, त्यामुळे त्याला काही मॅच होईल असंच मी इकडे बनवून देत आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये पुढे मी तुम्हाला एक प्रोडक्ट दाखवलेला आहे, नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर इंडस वालीचा प्युअर ऑर्गॅनिक असा कलर आहे. चला, आधी मी ह्याची तुम्हाला डिटेल्समध्ये माहिती देणारच आहे, ह्याच्यामध्ये काय काय वापरलेलं आहे. तर हा खूप केसांसाठी सेफ आहे. ह्याच्याबद्दल सगळे व्हिडिओ मी चेक केले, त्यानंतरच मी हा मागवलेला आहे आणि ह्याच्याबद्दल सगळ्यांनी पॉझिटिव्ह असं म्हणजे थिंग्स दिलेले आहेत. सो चला, मी मागवलेली आहे मीडियम ब्राऊन शेड, कारण मी गार्नियरची डार्क ब्राऊन शेड मागवायची ना, त्यानं म्हणजे केसांना ब्लॅकच कलर यायचा. तर म्हटलं ह्याची पण डार्क शेड मागवली तर ब्लॅकच कलर देईल, त्यामुळे बघू म्हटलं मीडियम
ब्राऊन असे शेड मागवलेले आहे. केसांना कसा कलर येतो बघू. खूपच असे म्हणजे जानेवारी महिन्यात मी लावला होता कलर आणि तो गेलेला आहे, पण हा कलर 2 महिने टिकतो असं ह्यांनी सांगितलं आहे. तर मी आज पण आजच्या तारखेला टिक करणार आहे की हा किती दिवस टिकतो. सो चला मी हा अप्लाय करते. ह्याच्यामध्ये आपल्याला काय काय भेटते हे बघू. हेअर कट केलेला आहे. थोडा लुक छान आलेला आहे. असा खूप बोरिंग लुक झाला होता, त्यामुळे पटकन गेल्याने असा थोडाफार लुक चेंज. हेअर कट म्हणजे असं काही वेगळं केलेलं नाहीये, फक्त अशा 2 लेअर टाकलेल्या आहेत. इकडे समोर आणि पाठीमागे यू शेप ठेवलेला आहे. चलो आता मी हा तुमच्या समोरच ओपन करते, पण ह्याच्यामध्ये काय काय आहे, हा कशापासून हेअर कलर बनलेला आहे सगळं डिटेल्स मध्ये सांगते तुम्हाला. तर पहिल्यांदा आधी ओपन करून घेऊया आपण. असा ओपन केलेला आहे. तर चला बघू. अगदी हा केसांच्या वरती 1 तास ठेवायचा आहे. अप्लाय केल्यानंतर 1 तासानंतर हा वॉश करायचा आहे. तर पहिल्यांदा ह्याच्यामध्ये मिळालेला आहे असं आहे. मिक्स करण्यासाठी त्यांनी दिलेला आहे एक बाउल टाईपच आहे, प्लेट टाईप आहे. त्यानंतर इकडं कंगवा पण दिलेला आहे. तर हा मेन कलर आहे. ही पावडर टाईप आहे. हे बघू शकताय, ह्याच्यामध्ये कलर आहे. ही आहे स्पा. हे हेअर कलर लावल्यानंतर केसांना स्पा करायचा आहे. तर त्यांनी शॅम्पू पण दिलेला आहे. आणखीन इकडे स्पाची क्रीम आहे. हे 2 आहे, शॅम्पू आणि स्पा. हे आहे आपले कलरचं वस्तू, ह्या 2 आहेत. तर हे आता जेल आहे, हे ऑरेंज जेल आहे आणि ह्यामध्ये आहे पावडर टाईप कलर. आता आपण बघू आणखीन ह्याच्यामध्ये काय काय आहे बघू आपण. करायची गरज नाही. तर इकडे हँड ग्लोव्ज पण दिलेले आहेत, हाताना कलर लागू नये म्हणून. आणखीन हे बघू शकताय, ब्रश पण आहे. असा ब्रशने अप्लाय करायचा आणि कंगवा पण आहे. सो एकदम असं हे 2 देऊन त्यांनी इझी काम केलेलं आहे कलर मिक्स करण्यासाठी, आणि ब्रश आणि कंगवा. तर ह्याच्यामध्ये पूर्ण माहिती दिलेली आहे. ही माहिती थोडी मी वाचून घेते आणि मग कलर अप्लाय करायला चालू करते. त्यानंतर असे 2 मी मागवले होते ब्लिंकिट वरून. हे सनफेसचा आहे. हा फेस मास्क आहे. पप्पायाचा घेतलेला आहे मी. कुकुंबर होतं, रोजचा होता, लेमनचा होता. तर इथं व्हाईट पप्पाया असं आहे फेशियल मास्क. सो उन्हाळ्यामध्ये खूप इफेक्टिव्ह हे मास्क काम करतात. अगदी हा 49 रुपयाला आहे MRP ह्याची, पण मला हा मिळालेला आहे 44 रुपयाला ब्लिंकिट वरती. सो कलर तर मी ऑर्डर करणार होते, पण म्हटलं हे पण मागून बघूया. तर ते 2 असं मी ब्लिंकिट वरतून ह्या ऑर्डर घेतलेल्या आहेत. आता हा मी फ्रीजला ठेवणार आहे. कलर वगैरे केल्यानंतर, चांगलं आंघोळ वगैरे केल्यानंतर हा मी मास्क अप्लाय करणार आहे. म्हणजे तुम्हाला छान असं अचानक कुठेही जायचं झालं असेल आणि फेस एकदम डल वाटत असेल ना, हे मास्क 1 नंबर काम करतात. पूर्ण ग्लो येतो चेहऱ्यावरती आणि एकदम स्किन अशी फ्रेश होते, डल पडलेली. सो चला मी हा मागवलेला आहे पपया. सो आता मी हा फ्रीजमध्ये ठेवते, थंड करून असा छान लावूया चेहऱ्याला. अगदी तुम्हाला याच्या आधीच्या व्लॉगमध्ये म्हटलंच होतं की मी एक न्यू हेअर कलर ट्राय करणार आहे. अगदी खूप सर्चिंग केलं तर रेटिंग आहे 10 पैकी 9 स्टार ह्या प्रोडक्टला लोकांनी दिलेले आहेत. 9 मार्क्स आहेत, 1 मार्क फक्त कमी आहे. तर चला म्हटलं असं काय आहे प्रोडक्टमध्ये, आपण पण बघूया. तर आता मी प्रोडक्ट मिक्स करून घेत आहे. तर हे पावडरचा पाऊच आहे. हा 2 पाऊचमध्ये आहे आणि 3ऱ्या वेळेला हा पाऊच निघतो. ही एक ऑरेंज जेलची ट्यूब आहे. तर ही ट्यूब ओपन केल्या काय फ्रेग्रन्स आला, सेम ओरिजिनल ऑरेंजचा फ्रेग्रन्स होता, 1 नंबर असा. तर चला हे 2 आता ही पूर्ण ट्यूब घालायची त्याच्यामध्ये आणि ही पावडर, आणि छान असं 2 ते 3 मिनिटं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर खूपच छान, मी एक्सायटेड आहे. मला बघायचं आहे किती छान हा इफेक्ट करतो. अगदी 5 मिनिटं मस्त असा मिक्स करून घेतलेला आहे, बघू शकताय. आणखी तुम्हाला हा हेअर कलर ऑर्गॅनिक का आहे, ही जस्ट ट्यूब ओपन केल्यानंतर आणि हे पाऊच ओपन केल्यानंतर फक्त आणि फक्त ऑरेंज पावडरचा किंवा आपलं फ्रेश संत्री जे असतं ना, ते आपण सोलताना कसा वास येतो तसा सेम वास येतो. अगदी प्युअर ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे, 1 नंबर. नॅचरल असं वाटतंय. काय केमिकल असतील थोड्या प्रमाणात, पण
खूप कमी प्रमाणात त्याच्यामध्ये केमिकल असतील. अगदी वासावरून डोळ्यांना वगैरे काही त्रास होत नाहीये. एकदम नॅचरल प्युअर ऑरेंजचा वास येत आहे. तर चला पटकन हा माझ्या इथे बघू शकताय व्हाईट हेअर्स आहेत आणि इथे पुढे भरपूर आहेत मला आतमध्ये वगैरे. तर सगळीकडे अप्लाय करून घेते आणि 1 तास कलर ठेवायचा आहे. आणि मीडियम ब्राऊनची शेड कशी येते मी पहिल्यांदाच ट्राय करायला लागले, कारण डार्क ब्राऊनची मी वापरून बघितलेली आहे, ती ब्लॅकच येत होती माझ्या केसांच्या वरती. तर आता मीडियम ब्राऊन कसा येतो बघतो. आणि ह्याचा जर छान रिझल्ट आला त्याच्यातली बर्गंडीची शेड आहे ना ती नक्की ट्राय करा, कारण तो मिनी पॅकमध्ये येत नाही. ट्रायल पॅकमध्ये बर्गंडीची शेड येत नाही. तो अगदी 600 रुपयाला तो बॉक्स आहे. तर हा आहे 249 याची MRP आहे, पण मला हा 219ला ब्लिंकिट वरती मिळालेला आहे. इतका छान डिस्काउंट होता. तर चला आता बघू आपण मीडियम ब्राऊनची शेड माझ्या केसावरती कशी येते, जशी मला हवी आहे तशी येते का बघू. चलो आता पटकन असं अप्लाय करून घेते. सगळ्यात इझी का म्हणजे मस्त असे हँड ग्लोव्ज दिलेले आहेत. ते दरवेळेला माझे विसरतात आणायचे लावताना कलर. तर ह्यांनी माझं सोपं काम केलेलं. एवढ्या 219च्या पॅकमध्ये एवढं सगळं साहित्य तुम्हाला. हेअर स्पा करण्यासाठी क्रीम, शॅम्पू, हँड ग्लोव्ज, ब्रश, परत त्यानंतर ब्रश 2 in 1 आहे ते ब्रश आणि हे ब्रश आणि कंगवा. त्यानंतर असा हा ट्रे मिक्स करण्यासाठी. सो खूपच असा मस्त कॉम्बो आहे हा. अगदी रिजनेबल प्राइस मध्ये भरपूर वस्तू दिलेले आहेत. प्राइसच्या मानाने खूप छान त्यांनी भरपूर प्रोडक्ट आपल्याला प्रोव्हाइड केलेले आहेत. सो चला अप्लाय करू. चला मी इकडे आलेले आहे स्वराच्या रूम मध्ये. इथे जरा विंडो जवळ आहे आणि प्रॉपर असा लाईट येतो, त्यामुळे पांढरे केस कुठे कुठे ते दिसू शकतात. तर चला आता आपण कलर अप्लाय करून घेऊ. तर कलर लावता लावता तुम्हाला या कलरबद्दल थोडक्यात माहिती देते. अमोनिया आणि PPD यामध्ये पूर्णपणे नसल्याने, मुक्त असल्याने ह्या केसांना पूर्ण नैसर्गिक आणि नुकसान पोहोचवत नाही. अमोनिया आणि PPD ज्यामध्ये जे असतात ना प्रोडक्ट, हे आपल्या केसांना खूप नुकसान पोहोचवतात. त्यामुळे हा पूर्ण प्युअर नैसर्गिक ऑर्गॅनिक असा कलर आहे. ह्यामध्ये वापरलेले घटक आहेत आवळा, तुलसी, सनफ्लॉवर, ऑरेंज, पुदिना, खूप सारे नैसर्गिक घटक वापरलेले आहेत. त्यामुळे हा पूर्ण केसांसाठी अगदी 1 नंबर असा कलर आहे. त्यामुळे आपल्या केसांचं काही नुकसान होणार नाही. सो फायनली हेअर कलर अप्लाय केलेला आहे. आता हा 1 तास ठेवायचा आहे. आणखीन त्यानंतर मस्त असं त्यांनी दिलेलं शॅम्पू यूज करायचा आहे. कंडिशनर लावायचं, त्यांनी दिलेले शॅम्पू वापरूनच केस वॉश करायचे आहेत. आणि त्यानंतर त्यांनी हेअर स्पाची एक क्रीम दिलेली, ती पण लावून एक 5 ते 10 मिनिटं ठेवून मस्त असे हेअर वॉश करायचं आहे. बघू काय रिझल्ट येतो. पण आता हे झालं सगळं शायनिंगचं. पण आता इकडे बघू शकता हे सगळं आता आपलं स्वतःसाठी ब्युटीसाठी पण इकडे बघू शकताय. अगदी आज सॅटरडे, 2nd सॅटरडे, तर दोघींना पण सुट्टी आहे. आणि काल रात्री तिचं प्रोजेक्टचं मी काम करत बसले होते. स्वराचं स्कूलचे प्रोजेक्ट पण दिलेले आहेत, त्यामुळे खूप जेवल्यानंतर प्रोजेक्टच करायला घेतला. त्यामुळे सगळी रात्रीची भांडी राहिलेली आहेत. बघू शकताय अगदी फुल किचन कट्टा फुल भरलेला आहे, काही जागा शिल्लक नाही. तर चला हे 1 तास हे छान असं अप्लाय होईपर्यंत आपण हे 1 तासामध्ये मस्त आपलं किचन क्लीन करून घेऊ. सो व्हॅलेंटाईन डे असो किंवा मदर्स डे असो, आणखीन कोणते डे असतात, असे कुठलाही जगावेगळा डे असो, पण आपल्यासाठी हे खूप महत्वाचं आहे. हे काय आपलं पिच्छा सोडत नाही, कोणताही डे असो. त्यामुळे हे सगळं करत करत आपण आपले पण छान अशी फॅशन, हाऊस म्हणा, एन्जॉयमेंट, सेलिब्रेशन हे सगळंच करत राहायचं. चला पटकन असं किचन क्लीन करून घेते आणि मस्त तुम्हाला छान रेडी झाल्यानंतरच भेटते. सो बाय.